इकडे अभिनेता सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपीनं ओळख लपवण्यासाठी वांद्रेमध्ये कपडे बदलले आणि दादर गाठलं। दादरहून वरळी कोळीवाड्यामध्ये तो गेला। वरळीतून सेंचुरी बाजार परिसरातील एका भुर्जी पावच्या गाडीवर त्यानं नाश्ता केला आणि यावेळी आरोपीनं ऑनलाईन पेमेंट केलं। ज्या मोबाईलवरून त्यानं हे ट्रान्झॅक्शन केलं त्याच मोबाईलचा माग काढत पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले। दरम्यान जिथून आरोपीचं लोकेशन ट्रेस झालं त्या भुर्जी पावच्या गाडीजवळून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजाद हा हल्ल्यानंतर वांद्रे येथे आला। वांद्रेच्या ठिकाणी त्याने कपडे बदलले आणि कपडे बदलल्यानंतर तो पुढे दादरला आला। दादरहून तो वरळीच्या दिशेने गेला। वरळी कोळीवाड्यातील ज्या ठिकाणी तो यापूर्वी काम करत होता त्या सिल्क वर्क्स या कंपनीत गेला होता। तेथील काही कर्मचाऱ्यांशी देखील त्याने संवाद साधल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांचे मोबाईल ताब्यात घेतलेले आहेत। तो तिथे का आला होता, कोणाला भेटायला आला होता आणि कशासाठी आला होता या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस या कर्मचाऱ्यांकडे करत आहेत। मात्र त्या ठिकाणाहून हा आरोपी सेंचुरी जी बाजार आहे त्याच्या मागच्या गलीत असणाऱ्या या स्टॉलवरती आला होता। याच ठिकाणी त्याने 9:30 ते 10च्या दरम्यान नाश्ता केला आणि त्या ठिकाणी त्याने जीपेने पैसे केले। हे जीपेने केलेले पैसे हीच पोलिसांची खरं तर एक क्लू होता की याचाच आधार घेत पोलीस पुढची कडी जोडत गेले। त्याचं मोबाईल लोकेशन सापडलं आणि याच मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून आरोपी ठाणे येथे गेला असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर पोलीस ठाणे साईडला रवाना झाले आणि काल आपण पाहिलं तर रात्री शिरा या शहजादला त्या ठिकाणाहून अटक करण्यात आलेली आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात एक मोठी कडी जोडण्यात पोलिसांना यश आलं। ते म्हणजे या स्टॉलवरती केलेल्या जीपेमुळे पोलिसांना त्याचं पुढचं लोकेशन सापडत गेलं आणि आरोपीला गजाआड टाकण्यात पोलिसांना मदत झाली। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान ज्या भुर्जीवाल्याकडे आरोपीनं नाश्ता केला त्याच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। सर क्या बताएंगे, क्या पुलिस ने आपसे पूछताछ की है? सर पूछताछ की, वो ऑनलाइन में पेमेंट हुआ वो सब चेक किए और कैश दिया ऑनलाइन, और उसको पहचानते हो कि नहीं, उसको ऐसा कंटिन्यू आता है कि नहीं, ये सब पूछताछ कर रहे थे। क्या इस लड़के को आपने पहचाना? नहीं सर, हम लोग तो नहीं पहचाना, कंटिन्यू नहीं आ रहा था और पहचाने नहीं। कितना सीसीटीवी फुटेज दिखाया पुलिस ने आपको? काफ़ी दिखाया, 6-7 दिखाया उसने, बार बार अलग अलग फोटो दिखाया, यहाँ का एक दिखाया। जो पैसा दिया था वो किस तरह से दिया था, जीपे किया था या कैश दिया था? पता नहीं सर वो किसने किया था, क्योंकि लंच के टाइम गर्दी रहता है, उसे मालूम नहीं, मगर उसने सर लोग चेक किए और जीपे ऊपे सारी चीज़ चेक किए उसने। हम लोग ने मैंने सारी चीज़ ओपन करके दिया सर लोगों को टाइमिंग के हिसाब से, फिर वो टाइमिंग के हिसाब से उन लोग ने ये किया। अच्छा, इससे पहले इस आदमी को कभी देखा गया था आपने? नहीं सर, हम लोग नहीं देखा था। हाँ, तो मोस्ट ऑफ द पॉसिबिलिटी लोग यहाँ पर आते हैं तो जीपे ही ज्यादा करते हैं? हाँ जीपे ज़्यादा करते सर, ऑनलाईन ज़्यादा करते, कॅश थोडा कम करते। तर पोलीस तपासात देखील हीच बाब एक समोर आलेली आहे की वरळी येथील ज्या स्टॉलवरती त्याने भुर्जी पावसाठी जीपे केले होते, या जीपेची एक कडी धरून त्यात चालू मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आलं आणि त्यानंतर पोलिसांनी ठाणे येथून आरोपीला अटक केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुप रस्तोगीसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।